नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 21 जानेवारी 2026. स्प्रिंकलरद्वारे घेतलेल्या हळदीची स्थिती आपण पाहणार आहोत. तर स्प्रिंकलरद्वारे आपण जे हळद घेत असतो त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगत आहे. स्प्रिंकलरद्वारे पहिलेपणापासून या हळदीचं पाण्याचे नियोजन केलेलं आहे आणि आता थोडं थोडं दांडानं पाणी सोडत आहे. स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यामुळे काय फायदे होतात, काय नुकसान होतं त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. याच्यामुळे तुम्हाला एक नवीन ज्ञान आत्मसात होईल आणि हळदीची स्थिती व कंदांची स्थिती आपण पाहणार आहोत. बघू शकता स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यानंतर हळदीला काही हे होतं का, काही फायदे होतात का? कोमामध्ये तर काही हेच नाही आहे. जसं आहे तसं हळकुंड आपल्याला दिसत आहे. साधारणतः 4-6 इंचाचा हळकुंड झालेला आहे. त्याच्यामुळे स्प्रिंकलरने पाणी दिल्याचं आपल्याला काही दुष्परिणाम होतात का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यामुळे हळद ही नेहमी आपल्याला पिवळी दिसल्यासारखं दिसते, कारण की त्याच्यावरला जो लेयर असतो, सिक्युरिटी लेयर, तो तयारच होत नाही. की 8-10 दिवसाला आपण पाणी दिलं तर ते पूर्ण लेयर डिस्टर्ब झाल्यामुळे ते कंटिन्युअसली त्याचं पिवळेपणा आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यानंतर एक फायदा म्हणू शकतो, जे अतिरिक्त काही त्याच्यावर खराबी वगैरे आली असेल किंवा धूळ वगैरे ही जर झाली असेल तर ती धूळ मात्र खाली जाते आणि औषधी वगैरे वर पडलेली औषधी नंतर कालांतराने ते खाली जाऊ शकते. हे एक याच्यातलं बेनिफिट आहे. पण स्प्रिंकलरची जी हळद असते ती पिवळी पडते. इतर ठिबकच्या ड्रिपच्या सहाय्याने हळदी घेणाऱ्यापेक्षा ही थोडीशी आपल्याला पिवळी दिसते. तर ड्रीपमध्ये काय आहे, ड्रीपमध्ये वेळ कमी लागतो, माणसाचं मेंटेनन्स नाही आहे, हे एक त्याच्यातनं सांगायचं आहे. स्प्रिंकलरला बदलावं लागतं, सतत स्प्रिंकलर बदलावं लागतं, माणसांची परेशानी होते. तर हे बघू शकता, अशा पद्धतीनं आपल्याला स्प्रिंकलरची हळद आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला हळद जर घ्यायची तर ड्रीपच केलेलं चांगलं. ड्रीप केलं तर आपल्याला वॉटर सोल्युबल खतं वगैरे सोडायला सोपं जातं आणि ते मध्यभागी असते, हे एक मात्र आहे. आणि स्प्रिंकलरनं जर हे केलं तर आपल्याला नेहमी पाठीवरच्या पंपाने ड्रिचिंग करावं लागतं, हे मात्र नक्कीच. पण ड्रिचिंग एकदम व्यवस्थितशीर होते. दोन्ही साईडनं, या साईडनं पण आपण ड्रिचिंग करतो आणि येते वेळेस या साईडनं, म्हणजे दोन्हीकडंही व्यवस्थितशीर आपलं जे मॉलिक्यूल आहे ते पडते. हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. पुढील माहिती मी खूप चांगली सांगणार आहे. आपण चॅनलला लाईक केलं नसेल तर 100% लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण हळदीचं ताजं अपडेट, वसमतचं जे मार्केट आहे ते मी देणार आहे. हिंगोलीचं जे मार्केटच्या संदर्भात ते देणार आहे. अख्ख्या मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहू शकतो की जास्तीत जास्त हळद ही वसमत हिंगोली जिल्ह्यामध्ये विक्री केली जाते आणि तिथे चांगलं बाजारपेठ आहे आणि इथून जे माल आहे ते एक्सपोर्ट होतो, विदेशामध्ये माल जाते. एक असं आपल्याला निदर्शनात आलेलं आहे. वसमतच्या मार्केटचं पूर्णतः माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि वसमतला गेल्यानंतर तिथली स्थिती आणि कसं तिथे लिलाव होतो ते पण सांगणार आहे. आमच्या कळमनूरला पण 1-2 युनिट आहेत. ते हळद मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि नेट रेटमध्ये खरेदी करतात. तिथं थांबायचं काम नाही आहे शेतकऱ्यांना. पाहिजे असल्यास तुम्ही कॉमेंटमध्ये मला त्यांचा नंबर मागू शकता. मी प्रत्येकाला वैयक्तिक नंबर पाठवेल. ज्या लोकांना कॉमेंट केलं त्याच लोकांना मी नंबर देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे 2-3 युनिट आहे तिथे, चांगले युनिट आहे. तुम्ही 10 क्विंटल आणा, 20 क्विंटल आणा, एक अख्खा ट्रक भर आणा. तिथे कसा माल आल्यानंतर विक्री होतो ते पण सांगतो आणि नेट रेटमध्ये तिथं विकल्या जातात. हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हळदीच्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्प्रिंकलरद्वारे दिलेल्या पाण्यामुळे हळदीची स्थिती आपण पाहताना बघू शकता, असे कंदांची अवस्था झालेली आहे.
कुठल्याही प्रकारचं इथं काही तेवढं काही प्रमाणात नुकसान झालं नाही. जेव्हा हळद 1 ते 8 महिन्यापर्यंत असते तेव्हा थोडं बहुत आपल्याला याच्यावर पिवळेपणा दिसतो. नंतर मात्र काही दिसत नाही, हे मात्र नक्कीच आहे. ड्रीप जे आहे तर इथे ड्रीप असतो आणि इकडं पण हे होते आणि इकडं पण. पण स्प्रिंकलरनं पाणी असं वरून पडते. त्याचा थोडासा माती भुसभुशीत होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. आणि उला वगैरे आपण इकडलं पाणी इकडं खाली येत नाही, हे एक आपल्याला बेनिफिट आहे. तर इथे स्प्रिंकलरच्या पाण्याने थोडंसं तण वगैरे होऊ शकते. ड्रिपच्या पाण्याने तेवढं तण होत नाही आणि त्या तणांना तेवढं खाद्य पण उपलब्ध होत नाही. तर आपण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. स्प्रिंकलरद्वारे घ्यायचं का ड्रीपद्वारे? आता शेतकरी नवीन असतात त्यावेळेस बेणं घेणं, 4-5 हजार रुपये क्विंटलचं बेणं घेणं, लावणं, त्याच्यानंतर बाकीचं मटेरियल, हे अशा एकंदरीत भरपूर खर्च लागतो. तर स्प्रिंकलर ऑलरेडी आपल्याकडे असतात, त्यामुळे शेतकरी हे घेतात. तर तुम्ही काही प्रमाणात एखाद्या 2 एखादी 2 वेळ तुम्ही स्प्रिंकलरवर करून बघा. त्याच्यामध्ये काही उत्पन्नात फरक पडते का ते पण पहा आणि ड्रिपमध्ये पण करून पहा. तिथे काय अडचण येतात ते पण तुम्ही करून पहा. ड्रिपमध्ये बाकीचं काय नाही, मेंटेनन्स वाचते, त्रास होत नाही. पण स्प्रिंकलरने पाणी घेतलं तर आपल्याला स्वतः पाठीवर पंप घेऊन ड्रिचिंग करावं लागतं वेळोवेळी. हे एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. तर आपण ठरवलं पाहिजे आपल्या आर्थिक बजेटानुसार का स्प्रिंकलरने हे करायचं का ड्रिपने हे करायचं, हे एक या माध्यमातून सांगायचं आहे. बाकी तर साधारणतः जवळपास चांगलेच पानाची स्थिती वगैरे आपल्याला पाहायला मिळते. याच्यावर जे लेयर तयार होत नाही मात्र हे एवढं नक्की, नाहीतर याच्यावर लेयर तयार होतो. लेयर तयार झाल्या नसल्यामुळे याच्यावर पिवळेपणा येऊ शकते. तर आता सध्या हळूहळू अशी बसण्यास सुरुवात होते. हे पूर्ण रस खालपर्यंत गेला आणि हे पूर्ण खाली बसलं की तरच हळद काढायला आली, हे असं सांगतो. तर आपण पाहू शकता, एखादा मी तुम्हाला कण दाखवली हळद बसलेली, कारण की ते थोडं काही प्रमाणात बेण्यामध्ये भेसळ होते आणि ते हळद लवकर बसते. आता बघू शकता ही हळद, आता इथे एक कोंब आहे, तर ही हळद बसलेली आहे पूर्ण. आता याचं हे पूर्ण तयार झालेले असं एका दुक्का बेण्यामध्ये भेसळ झालेली ते हळद लवकरच बसते, हे आपल्याला लक्षात येते. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणार आहे. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसमत, हिंगोली बाजारपेठ, कळमनुरी व परिसरातील बाजारपेठेविषयी मी माहिती सांगणार आहे. त्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल आणि त्यानंतरच हळद काढण्याची पद्धत ते सांगणार आहे आणि बेणं साठवणं कसं करावं ते पण सांगणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं बेणंला बुरशी लागते असं शेतकऱ्यांच्या कॉमेंटमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर ते न होण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगा. तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलं तर व्हिडिओ आवडला असं लक्षात येते आणि लाईक नाही केलं तर व्हिडिओ तेवढा आवडला नाही आपल्याला असं वाटतं. तर शेतकऱ्यांनो, जे साईडला बटन असते ते लाईक करायचं आणि जे काळं सबस्क्राईब गोल आवरणामध्ये असते त्याला सबस्क्राईब करायचं आहे. जर तिथे ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशनमध्ये एक घंटी येते, त्या घंटीला हे करायचं, म्हणजे ऑल व्हिडिओ तुम्हाला समोर येतील आणि यामुळे तुम्हाला तातडीची माहिती तुम्हाला मिळेल. तातडीचा काही संदेश असेल तर ते मिळेल. आता साधारणतः जानेवारी महिन्याची 21-22 तारखेचा सकाळ आहे, सूर्य उगवलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि पुढील व्हिडिओ कोण्या विषयावर घ्यावा हे तुम्ही या कॉमेंटमध्ये टाकावं. काही जणांना कॉमेंट करता येत नाही, तर ते नोटिफिकेशन बंद असेल त्यामुळे कॉमेंट होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक स्वतःचं मेल काढून ते यूट्यूबचं हे करावं लागेल. काही काही मोबाईलला असतं सिस्टीम ऑलरेडी आणि काही काही याला नसतं. तर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली का हे पण याच्यातून सांगायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, कालच आपण स्प्रिंकलरद्वारे पाणी दिलं, तर बघू शकता अतिरिक्त पाणी साठलं नाही, पाहिजे तेवढं पाणी हे झालं, बाकीचं जमिनीनं पाणी झिरपून घेतलं. हे एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि साईडला बघू शकता आपण मिरची वगैरे पण घेतलं घरच्यासाठी, बाकी टमाटे वगैरे पण याच्यात दिसत आहे. आणि या व्हिडिओच्या खाली आपण
हळदीविषयीचे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. ज्याला आपण डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतो, त्याच्यामध्ये पूर्ण हे दिलेले आहे. आणि जे लाल ठिबक आहे त्याला तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे ते ओपन करून पाहू शकता. आणि हे माहिती भरपूर राहते. आणि इतर ग्रुपवर शेअर करा. इतर ग्रुप शेअर केल्यामुळे आपल्याला ती माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचली असेल, लक्षात येते आणि हे करत आहे. आम्ही दोन्ही साईडनं हे तुरी लावलेले आहेत, बघू शकता. कारण की कुठलेही जनावर वगैरे येणार नाही, त्याला थोडंसं व्यत्यय होईल, अतिरिक्त हवा पण येणार नाही आणि व्यवस्थित. आणि साईडनं जे पीक आहे तिकडं पाणी जात नाही, तिथे अडवण्याचं काम ही तूर करते. कारण की तुरीची हाईट जवळपास 5 फूट असते, कमी जास्त. तर इकडे हरभरा असल्यामुळे स्प्रिंकलरने पाणी जाऊ नये म्हणून आपण, किंवा हरभऱ्याला जास्त वाढ किंवा आपण त्याला होऊ नये यासाठी स्प्रिंकलरचं नियोजन हळदीद्वारे करायचं होतं आपल्याला. त्या हिशोबाने आपण हे केलं. तर हे एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. जर स्प्रिंकलरनं आपण हे करतो, तर शेजाऱ्या पाजाऱ्याच्या वावरात पाणी न जाण्यासाठी हे नियोजन करावं लागते. बघू शकता, एक पूर्ण अशी एक लाईन आहे ही तुरीची. त्यानंतर त्या साईडला पण आहे, तिकडे एक शेजाऱ्याचं वावर आहे, त्यांना पण नुकसान होऊ नये. आणि सोयाबीनला पण असते ते. तर असं एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. साधारणतः 5,000 10,000 लोक या व्हिडिओ पाहत असतात. त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळते. आणि नक्कीच याला कॉपी करून आपल्या स्टेटसला पण ठेवू शकता किंवा इतर ग्रुपवर टाकू शकता. धन्यवाद. काळजी घ्या. आणि काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये माहिती विचारू शकता. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देईल. धन्यवाद.